निवडणुकीच्या काळात गुंडांचा वापर केल्यामुळे सरकार आमचंच आहे असा गैरसमज गुंडांमध्ये निर्माण झाला असून त्यामुळेच त्यांच्यात मस्ती आणि धाडस दिवसेंदिवस वाढत चालल्याचं गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलेत। या पार्श्वभूमीवर कांदिवली येथे पोलिसांना मारहाण करण्याची घटना ही केवळ एक उदाहरण नसून पोलिसांच्या वर्दीवरती हात टाकण्यापर्यंत गुंडांची मजल गेली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर अशा प्रकारे पोलिसांचा जो वचक आहे कमी होत गेला तर गल्लोगल्ली गुंडांचा सुळसुळाट होईल आणि सामान्य माणसाला मोकळा श्वास घेणं कठीण होईल। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असताना त्यांच्यावरती हल्ले होणं अतिशय चिंताजनक बाब असल्याचं त्यांनी नमूद केले। कांदिवलीमधील घटनेचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की पोलिसांवरती हात उचलण्याची हिंमत गुंडांमध्ये येत असेल तर त्यामागे त्यांना मिळणारा राजकीय आश्रय हा कारणीभूत आहे। गुंडांची मस्ती उतरवण्याची धमक महाराष्ट्र पोलिसांमध्ये नक्कीच आहे, मात्र त्यासाठी सरकारनेही पोलिसांना पूर्ण मोकळीक दिली पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। रोहित पवार यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती विश्वास व्यक्त करताना सांगितले की आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी आहे। त्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लक्ष वेधलं असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुंडांवरती कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलंय। दरम्यान राज्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। पोलिसांवरती गुन्हे हल्ले जे आहेत ते होण्याच्या घटना वाढल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल आणि गुन्हेगारांचं मनोबल वाढेल असा इशाराही पवार यांनी दिला। त्यामुळे सरकारने राजकीय मतभेद बाजूला ठेवून पोलिसांना निर्भीडपणे काम करण्याची मुभा द्यावी आणि गुंडागिरीला पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तींवरती आळा घालावा अशी मागणीही त्यांनी केली। या प्रकरणामुळे राज्यामधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकार यावरती काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।